ओम साईराम. आपण फोटो काढूया सर्व. नाथ महाराज की जय. पूर्ण पाय खलास झाले आता. नमस्कार यूट्यूब परिवार, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे सात श्रेष या यूट्यूब चॅनलवर. आणि आज आमचा प्रवास रात्रीच चालू झाला आहे. म्हणजे आमची सकाळ तशी बोलायला जाव 3:30 वाजता झाली मध्यरात्री. आणि आता आम्ही निघालो सकाळी 4:30 वाजता आपल्या प्रवासाला. तर आजचा आपला प्रवास होणार आहे. आपण आज थांबलेलो सिन्नरमध्ये. सिन्नर टू वावीच्या पुढे एक गाव आहे, सायले गाव, या ढोंडेवाडी त्याला बोलतात. तर तिथे आपला शेवटचा मुक्काम असताना रात्रीचा. आता आपण सकाळी निघालो 4:30 वाजता. आणि बघू शकतो इथे किती अंधार आहे. आणि या अंधारामध्ये सर्वांनी चप्पल घातले. पण वंश मेहर जो आहे माझा मित्र भाऊ, त्यांनी बघा तो डे 1 पासून बेअरफूट आहे. आणि एवढ्या रात्रीचा तो टॉर्च घेऊन बघतोय. एक पालखी मार्ग संपला आणि पुन्हा एकदा दुसरा पालखी मार्ग सुरू झाला. आणि आता थोडं म्हणजे सनराईज पण आता बघायला भेटेल आपल्याला. कारण की कालोखात खूप 2-3 किलोमीटर आम्ही चाललो असेल. साईराम, कसा झाला आपला मग 4:30 ते आता किती 5:30 वाजले आजचा प्रवास अंधारातला? खूप छान वाटतं की रात्री चालायला. रात्रीची चाल होते व्यवस्थित. आणि आमचा आजचा पाऊस थोडा जास्त आहे. या कारणे आम्हाला थोडं लवकर निघालेलं आहे. 4 वाजता. ओम साईराम. ओम साई. ओम साईराम. साईराम, कसं काय मग आजचा आमचा खूप इम्पॉर्टंट दिवस 7वा. हां, आज पहाटे 3:30 वाजता उठून आज आम्हाला नाश्ता पण 12 किलोमीटरवर आहे. आणि टोटल आम्हाला आज चालायचं आहे 45 किलोमीटर. ओम साईराम. ओम साईराम. बघता चालता सकाळ पण झालेली आहे. आणि आमचा चालायचा प्रवास अजून पण चालू आहे. फायनली आम्ही पोचलो आपल्या सकाळच्या नाश्ता स्पॉटवर. आणि इथे आपली मित्रमंडळी सर्व बसलेली आहे. ओम साईराम. ओम साईराम. साईराम. आजचा आमचा नाश्ता
पोहा पोहा आज आम्हाला 45 किलोमीटर चालायचं आहे, तरी आम्ही निघालो आज सकाळी 4:30 वाजता थेट सिन्नरवरनं. तर आता बघूया, 12 किलोमीटरचा पल्ला आम्ही गाठलेला आहे नाश्त्यासाठी. आणि आमचा हा पहिला नाश्ता. दुसरा नाश्ता होणार आहे वावी गावात. ओम साईराम. चला आता आपण सकाळचा नाश्ता वगैरे करून पोहे आणि ब्लॅक कॉफी पिऊन निघालो आहे आपल्या प्रवासासाठी. आणि आता हर्षल दादा एक शायरी बोलणार आहे, ती ऐकून घ्या. आज ना उद्या तुम्हाला पण शिर्डीची ओढ लागेल. हा हा. आज ना उद्या तुम्हाला पण शिर्डीची ओढ लागेल. कडुलिंबाचं पान पण गोड लागेल. हा हा. कडुलिंबाचं पान पण गोड लागेल जेव्हा माझ्या साईची तुम्हाला वेळ लागेल. वा वा. ओम साईराम. ओम साईराम. आणि हा इथे आपला पालखी मार्ग संपला. खूप मोठा हा पालखी मार्ग होता. हे बघा, एका दुकानावर थांबून मी भेल खातो. ओम साईराम. भेल खाता है भेल. वो बोला मैंने उधर. थोडं नवीन काय बोला. साईराम. आता आपण 8 किलोमीटर वरून चालत आलेलो आहे, ते थांबलेलो आहे. अजून आपला 5 किलोमीटर जायचं. अजून एक नाश्ता होणार. आपण जाणार जेवायला सालेगाव. चला गाईस, भेटू नंतर. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. खूप चालून उन्हामध्ये प्रवास करून आता आम्ही पोहोचलो परत एकदा नाश्त्याच्या स्पॉटवर आणि खूप थकलो. ओम साईराम. आता आम्ही नाश्त्याच्या स्पॉटवरून निघालोय. मस्त नाश्ता वगैरे केला, थोडा आराम केला अर्धा तास. आता आमचं किती किलोमीटर आहे? 11 किलोमीटर जेवणाचं. आणि आपला दोंडेवाडी टोटल 25 किलोमीटर राहिला. आणि जेवणाचा आता 11 किलोमीटर आम्हाला जायचं आहे. ओम साईराम. मेच परावचो आहे. अरे मना ते घ्या. खराब आहे. भाया आम्ही कवर शायरी आवाज शायरी आता फिरू ऐकत होतो. ही 2-2 चॉकलेट. तो बघा बोलते टीचरांना नाव सांगेन बोलते. तो बघा बोलते टीचरांना नाव सांगेन. तुझ्या टीचरला बोल सारतायला ब्लॉक काढावा. हा काढलं चालू आहे. तो पोर दिसतो. तो काय बोलला माहिती आहे नाही. त्याला चॉकलेट दिली होती तुम्ही. तो बोलते टीचरला नाव सांगेन बोलते. हे डावर दे सोड दे. आता सर्वजण तिथे चला. आपण फोटो काढूया. सर्व शूटिंग चालू आहे. वा सर्व उभे राहा.
स्माइल कर. नाथ महाराज की जय. श्री साई. पुढे बघू शकता किती गोंडस आणि निरागस मुलं आहे, छोटी छोटी एकदम क्यूट. आता तुमचा सर्वांचा, तुम्ही जेवढे पण आहे ना पिलं, तुमचा सर्वांचा युट्यूबवर व्हिडिओ येणार आहे. चालेल ना? ओम साईराम. मन लावून अभ्यास करायचा, ठीक आहे? यांना सगळ्यांचा सर मी मला सर बोलायचं. काय बोलायचं? शिरा सर बोला एकदा त्याला. शिरा सर बोला. शिरा सर. जय बाबा. ABCD EFG बोला खा. हे यांच्या हाकली तील. मी पण असा एका काळी छोटा मुलगा होतो आणि तेव्हा मी म्युन्सिपालिटीच्या शाळेमध्ये जायचो आणि माझ्याकडे तो आता फोटो पण माझ्या वॉलेटमध्ये आहे. मी तुम्हाला तो दाखवतो. मी जेव्हा छोटा होतो तेव्हा कसा दिसायचो. मोठा झाला. अरे बारका होतो तेव्हा दुसरी तिसरींचा फोटो आहे. ही नाही, सॉरी बोलते. अरे तो 5वींचा फोटो आहे. तो बालवाडींचा घर आहे. काय ए चल चला बाय बाय करा. बाय. साईराम. जय साईनाथ. साईराम. साईराम. ओम साईराम गाईस. साईराम. बघा कसे रस्ते असतात शिर्डी जायला आणि लोक बोलतात शिर्डी इझी आहे. हे असं इझी, पाय सटकलं का डायरेक्ट पोचकी. हे हिचके नको आणू, पायावर येते. हे हिचके नको आणू, पायावर येते. हे आर्यन हिचके नको आणू. हेच करतो, काय काम आहे आपलं बिजर. मार चॉकलेटी होशील. फायनली सर्वजण आपल्या पायाचा भांगडा करून पोचलेलो आहोत दुपारच्या जेवणाच्या स्पॉटवर. हे बघा किती येतात आणि अर्धे तिथे. हे बघा पाय. हे बघा गाईस पाय कसे झाले. पूर्ण पाय खलास झाले. आता जेवणाच्या स्टेवर पोचलेलो आहे. किती वाजले सर? पावणे 4 झाले. 4:45 वाजता स्टोअर केलं. अजून आम्हाला 12 किलोमीटर जायचं आहे. पूर्ण वाट लागणार आहे पायाची. वेल सेड. ओम साईराम. आत्ताच आपण थोड्याच वेळात आपल्या रात्रीच्या स्टेला पोहोचणार आहे
धोंडेवाडीला. आणि पाऊस बघा तुम्ही किती आहे. आणि ब्लॉग बनवायची इच्छा पण नाही आहे, खूप हालत बेकार आहे. झोप पण आली आहे कारण की आम्ही 3:30ला उठलेलो रात्री. 12 तासून जास्त झालं आम्हाला उठून, सर्व थकलेलो आहे. साईराम साईराम काय बोलणार अमय दादा आजच्या प्रवासाबद्दल? आता जस्ट आम्ही आजच्या मुक्कामावर पोचलेलो आहे. आणि आज थोडा आम्हाला त्रास पण झाला कारण पाऊस पण होता मध्ये, त्या अंदाजाने त्रास पण झाला. आणि आज आम्ही सकाळी पहाटे 3 वाजतापासून प्रवास स्टार्ट केला आणि ऑलमोस्ट 12 ते 13 तास आम्ही प्रवास केलेला आणि आता आमच्या मुक्कामावर पोचलेलो आहे. तर इथून 10 किलोमीटर शिर्डी आमची राहिलेली आहे, ती उद्या आमच्या बाबांचं दर्शन होऊन जाईल सकाळी. ओम साईराम. ओम साईराम. साईराम दादा ओम साईराम. काय बोलणार? आता आम्ही काल सिन्नरवरून आम्ही सकाळी 4 वाजता उठून पहाटे 4 वाजता उठून आम्ही डायरेक्ट आम्ही इथं आलो. हे आपलं धोंडेवाडीला आलो. तर अवघे आपल्याला 10 किलोमीटर फक्त बाकी आहे शिर्डीला पोचायला. आणि साईंचं नाव आम्ही चालत आणि खूप चांगलं वाटतं आम्हाला. खूप एकदम चांगलं एकदम मजेत चालतो. ओम साईराम.